मैं वहीद अंसारी रहबर टाइम्स में आपका स्वागत है। आए मेरे वतन के लोगों, ज़रा आँख में भर लो पानी। जो शहीद हुए हैं ज़रा याद करो उनकी कुर्बानी। जी हाँ, आज देश भर में कारगिल विजय दिवस मनाया गया। क्या है ये कारगिल विजय दिवस? इसे मनाने का मकसद क्या है? दरअसल भारत और पाकिस्तान के बीच 3 जंगें हुई। पहली जंग 1965 में लड़ी गई, दूसरी जंग 1971 में लड़ी गई और तीसरी सबसे ज़्यादा लंबी लड़ी जाने वाली जंग कारगिल जंग जो 1999 में लड़ी गई। और ये हमारे लिए बड़े गर्व की बात है, फ़ख्र की बात है कि ये तीनों जंगें हमारा देश जीत गया। अब हम बात कर रहे हैं कारगिल की जंग की, जो 1999 में लड़ी गई पाकिस्तान और भारत के बीच। ये जंग तकरीबन 6 महीने तक चलती रही और इस जंग में तकरीबन 527 सैनिक शहीद हुए। 527 सैनिकों ने अपने लहू की आहुति देकर इस देश की आन और बान और शान को बरकरार रखा और खुद शहीद हो गए। उन्हीं की शहादत को याद करने के लिए उनकी याद में हर साल 26 जुलाई को विजय दिवस मनाया जाता है। हम उन 527 सैनिकों को सलाम करते हैं जिन्होंने अपने देश की खातिर अपनी जानों का बलिदान दिया। और आज हम सब सर उठाकर जी रहे हैं। ये उनकी कुर्बानी का नतीजा है। इसीलिए देश भर में हर साल 26 जुलाई को ये कारगिल विजय दिवस मनाया जाता है। और इस साल कारगिल विजय दिवस को पूरे 25 साल हो चुके हैं। आज देश भर में कारगिल विजय दिवस मनाया गया। वहीं मुमरा में भी कारगिल विजय दिवस मनाया गया एक अनोखे अंदाज में। मुमरा के सीनियर पीआई अनिल शिंदे जी की अगुवाई में। दरअसल इस मौके पर मुमरा के एक नौजवान अफवान रूबिक चैंपियन, जिन्होंने अपनी कला का प्रदर्शन दुनिया भर में किया, जिसके बाद कई चैंपियनशिप उन्होंने हासिल की, आज मुमरा पुलिस स्टेशन में कारगिल विजय दिवस के दिन उन्होंने अपनी कला का प्रदर्शन किया। और किस तरीके से मुमरा पुलिस स्टेशन में कारगिल विजय दिवस मनाया गया, आइए इस मौके की चंद तस्वीरें हम आपके साथ साझा करते हैं। अफान मुमरा का पहला बच्चा है जो गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड, एशिया बुक ऑफ रिकॉर्ड। अफान एक टेडेक्स स्पीकर है, जो स्पीकर है। और अफान के बारे में स्कूल के टेक्स्ट बुक में 1st स्टैंडर्ड से 8th स्टैंडर्ड से चैप्टर भी है। और आज मुमरा पुलिस स्टेशन, थैंक यू वेरी मच फॉर ऑर्गेनाइजिंग सच अ ग्रेट इवेंट फॉर द मार्टियर्स ऑफ कारगिल। सो कैन वी स्टार्ट सर? सर ये वर्ल्ड में पहला बच्चा है जो ऐसा कर रहा है। सर ही सर तो कारगिल विजय इसमें रूबिक्स क्यूब में ये पूरा 25th ईयर ऑफ कारगिल विजय 99 to 2024 आग बंद करके बनाएगा। स्टार्ट सर। हे जो करतो ना सर, असं जगात IPO मुलगा करणार संपूर्ण जगात। स्टार्ट स्टार्ट प्रोग्राम करायचं परमिशन आपल्याला आशुतोष उबरे सरांनी दिलं आपल्याला आणि आम्ही त्यांचं खूप आभार आहे कारण ते आम्हाला हे परमिशन करायला दिलं म्हणून। बघितलं तर याचे जे स्पीकर आहेत ते अत्यंत छोटे आहेत, पुन्हा 9x3 3x3 करू शकत नाही आपण। सर हा कोणाचाही चेहरा सर
डोळे बंद करून 45 क्यूबमध्ये 6 मिनिटात बनवतो सर. सीएम सर तर CM साहेबांचं बनवलं. नितीन गडकरी साहेबांनी याला नागपूरला बोलवलेलं, घरी त्यांचं हां हां. राहुल गांधी साहेबांनी याला 15 मिनिटं दिलं हे भारत जोडो यात्रामध्ये. लवकरच बहुतेक पुढच्या महिन्यात राष्ट्रपती याला बोलवणार आहे. राष्ट्रपती भवनमध्ये जाऊन हा करणार आहे. आणि ह्याचं पद्मश्रीसाठी आमचं चालू आहे सर. म्हणजे हा खरं तर कमी वयातला पद्मश्री हा होणार इंडियाचा. सर हा मोठा क्यूब आहे, याच्यापेक्षा मोठा आहे. नंतर झेंडा बनवतो ते तुम्ही याच्यावर ठेवा सर, म्हणजे आपला हे पूर्ण होणार. सर सर या फ्रंटला एक घ्या वरती 25 वर. म्हणजे 49 एक 50 रुपीज क्यूबमध्ये तो डोळे बंद करून 6 मिनिटात महाराष्ट्र पोलीसचा संपूर्ण लोगो तो डोळे बंद करून बनवणार. आणि हे बनवून मला पोलीस कमिशनर ऑफिसर चेक करायचं. सर 6 बाजूला आहे. आणि सर ह्याला डोळे बंद करून दिसत नाही, म्हणजे पुष्कळ लोकांना वाटत असेल तो त्याच्यातून दिसतोय याला, फक्त ते प्रूव्ह करायचं की त्याला दिसत नाही म्हणून. सर कुठलंही अक्षर बोला A ते Z पर्यंत, कुठलंही अक्षर बोला A ते Z पर्यंत. हां A to Z कुठलंही एक वर्ड बोला. एक्स तो एक्स बनवणार आणि त्याला आता त्याला दिसत नाही सर नक्की. आणि एक्स 6 बाजूला येणार आहे. समोर प्रात्यक्षिक आहे जे काही जादूमध्ये नाटक प्रकारमध्ये हे स्वतःचं कौशल्य आहे आणि चमत्कार बदलेला असा कौशल्य आहे. आणि त्यांनी ते मेहनतीने आत्मसात केलेलं कौशल्य दिसून येतं आपल्याला या ठिकाणी. काल मुक्ती सर माझ्याकडे आले आणि सांगितलं की मुंबईमध्ये एक माझा मुलगा आहे आणि त्याच्या हातामध्ये अशी कला आहे. तर आपण कारगिल विजयाला आपल्याला 25 वर्ष पूर्ण झाली, त्यासाठी आपण एक कार्यक्रम पोलीस स्टँडला आयोजित करू असं विचारलं. मी त्याच्यानंतर आपले ठाण्याचे लाडचे पोलीस आयुक्त सर आशुतोष डोंगरे सर यांना परवानगी मागितली. त्यांनी परवानगी दिल्यामुळं हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. खरंच भारतामध्ये असं खूप टॅलेंट आहे, फक्त त्याला थोडी संधी मिळाली पाहिजे आणि पालकांनी पण मुलांना त्या दिशेने हे केलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे. हा त्याचा फार मोठा रिझल्ट आहे की जो मुलगा 10-10 तास मोबाईल खेळत राहायचा, तर त्याचं जी शक्ती आहे, त्याचं जे कौशल्य आहे, त्याचं जे टॅलेंट आहे, त्याची एकाग्रता आहे ती मोबाईलमधनं त्याच्या पालकांनी ह्या ट्यूबमध्ये आणली आणि त्याच्यातनं एवढा मोठा एक कलाकार आपल्या भारतामध्ये निर्माण झालेला आहे. खरंच त्याच्या पालकांचं आणि त्यांचं खूप कौतुक. आणि मी त्याला आमच्या पोलीस खात्यातर्फे भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि अनेक तरुण मुलांनी, बालकांनी, त्यांच्या पालकांनी यातनं बोध घ्यावा असं मी सर्वांना विनंती. परिणाम पण होतो, परंतु अशाच वेळी हा मुलगा की जे आपल्या मुंबईचं नाव जागतिक स्तरावर नेतो आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. की चांगल्या पद्धतीने सुद्धा मुंबरा लोकांसमोर येतो आहे. त्याबद्दल मी त्याच्या वडिलांनी सांगितले की राष्ट्रपतींच्या समोर याचं प्रत्यक्ष होणार आहे, त्याकरता त्याच्या भावी वाटचालीला ठाणे पोलिसांतर्फे मी त्याला शुभेच्छा देतो.